कधी बिटर स्वीट या वनस्पतीबद्दल ऐकलं आहे का? नाही? बरं, एका जुन्या होमिओपॅथिक ग्रंथानुसार ह्याच वनस्पतीला डल्कामारा असंही म्हणतात आणि तिचा आपल्या आरोग्याशी एक खूप इंटरेस्टिंग संबंध आहे. चला तर मग या जुन्या ग्रंथाच्या पानांमधून हा संबंध नेमका काय आहे ते शोधूया. असं कधी होतं का की थंडगार पावसात भिजल्यावर अचानक तब्येत बिघडल्यासारखी वाटते? हाच अनुभव किंवा हाच प्रश्न आपल्याला या वनस्पतीच्या माहितीच्या अगदी मुळाशी घेऊन जातो, म्हणजे हवामान आणि आपलं शरीर यांच्यातल्या नात्याकडे. तर ही आहे ती वनस्पती डल्केमारा. या जुन्या ग्रंथामध्ये तिचं वर्णन एक अतिशय शक्तिशाली वनस्पती असं केलं आहे. इतकंच नाही तर तिचा त्वचेवरील जखमांवर आश्चर्यकारक आणि शांत करणारा प्रभाव असतो असंही म्हटलंय. यावरूनच आपल्याला कल्पना येते की पूर्वीच्या काळी तिला किती महत्त्व दिलं जात असेल. तर मग या वनस्पतीचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? या ग्रंथानुसार तिचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे थंड आणि दमट हवामानाशी असलेला तिचा संबंध. चला, तो नेमका काय आहे तेच बघूया. आणि हे वाक्य हे तर या सगळ्या माहितीचं मूळ आहे. ग्रंथ अगदी स्पष्टपणे सांगतो की थंड, दमट, पावसाळी हवामानाच्या संपर्कात आल्यामुळे होणाऱ्या किंवा वाढणाऱ्या त्रासांवर हे एक उत्तम औषध आहे. हे वाक्य नीट लक्षात ठेवा, कारण हेच या वनस्पतीचं मुख्य मार्गदर्शक लक्षण आहे आणि पुढची सगळी माहिती याच एका कल्पनेभोवती फिरणार आहे. आता हे बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे. एका बाजूला त्रास कशामुळे वाढतो, तर थंड, दमट हवामान आणि थंड हवेमुळे. आणि दुसऱ्या बाजूला आराम कशामुळे मिळतो, अगदी त्याच्या उलट, उबदारपणा, कोरडं हवामान आणि थोडी हालचाल केल्याने. यावरून हा पॅटर्न किती सुसंगत आहे हे अगदी स्पष्ट होतं. ठीक आहे, हवामानाचा संबंध तर कळला, पण आपलं शरीर यावर रिॲक्ट कसं करतं? म्हणजे या ग्रंथानुसार डल्कामारा शरीराच्या नक्की कोणत्या भागांवर परिणाम करते? चला, ते समजून घेऊया. हा ग्रंथ सांगतो की डल्कामारा शरीरातल्या 4 मुख्य भागांना लक्ष्य करते. एक म्हणजे श्लेष्मपटल, म्हणजेच म्युकस मेम्ब्रेन्स. दुसरं ग्रंथी, विशेषतः लसिका ग्रंथी. तिसरं आपली त्वचा आणि चौथं स्नायू. आता पुढे जाण्याआधी एक शब्द समजून घेऊया. कॅटरल कंडिशन. याचा साधा सरळ अर्थ आहे श्लेष्मपटलांमधनं भरपूर प्रमाणात स्राव होणं. म्हणजे अगदी सर्दी झाल्यावर जसं नाकातून पाणी वाहतं ना, तसंच काहीसं. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण पुढची लक्षणं समजायला सोपी जातील. चला, आता थिअरी बाजूला ठेवून प्रत्यक्ष उदाहरणं बघूया. हा जो थंड आणि दमट हवामानाचा पॅटर्न आहे ना, तो डोक्यापासून पायापर्यंतच्या त्रासांमध्ये कसा दिसतो ते पाहूया. सुरुवात करूया डोकेदुखीने. ग्रंथ काय म्हणतो की ही डोकेदुखी नेमकी तेव्हाच सुरू होते जेव्हा एखादी व्यक्ती थंड हवेच्या संपर्कात येते किंवा पावसात भिजते. पाहिलं? पुन्हा तोच पॅटर्न. नाकाच्या बाबतीतही अगदी सेम गोष्ट. थंड दमट हवा लागली की नाकातून पाण्यासारखा भरपूर स्राव सुरू. आठवतंय आपण आत्ताच बोललो त्या कॅटरल कंडिशनबद्दल? हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्वचेचं तर बघा, इथे तोच पॅटर्न कायम दिसतो. म्हणजे पुरळ येणं, अंगावर गांधी उठणं किंवा चामखीळ यांसारख्या समस्या सुद्धा दमट, ओल्या, पावसाळी हवामानामुळेच सुरू होतात असं त्या ग्रंथात म्हटलंय. ओके, तर आपण कारण पाहिलं, शरीरात कुठे परिणाम होतो ते पाहिलं आणि त्याचा नेमका परिणाम काय होतो तेही पाहिलं. आता हे सगळे धागेदोरे एकत्र जोडून एक पूर्ण चित्र तयार करूया, ज्याला आपण म्हणू शकतो डल्कामारा पॅटर्न. म्हणजे बघा, हा संपूर्ण पॅटर्न 3 सोप्या स्टेप्समध्ये सांगता येतो. पहिली स्टेप ट्रिगर, थंड, दमट, पावसाळी हवा. दुसरी स्टेप परिणाम कुठे होतो, श्लेष्मपटल, त्वचा आणि ग्रंथींवर. आणि तिसरी फायनल स्टेप रिझल्ट काय, भरपूर स्राव आणि त्वचेवर पुरळ. बस, हाच आहे तो डल्कामारा पॅटर्न. आणि हे सगळं पाहिल्यावर शेवटी एक विचार मनात येतो की असे जुने ग्रंथ आपल्याला काय सांगतात? हेच की आपलं शरीर आणि आपल्या आजूबाजूचं जग यांच्यातले संबंध शोधण्याचा माणसाचा प्रयत्न कितीतरी जुना आहे.